नमस्कार. आज शिकणार आहोत खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. गणेश उत्सव निमित्त, फेस्टिवल निमित्त हे बघा, आपण ना पाटाबाहेरची रांगोळी शिकणार आहोत. तर चला आपण रांगोळी शिकूया. खूपच सुंदर होणार आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. इथं बघा मी 4 डॉट पाडून घेणार आहे. म्हणजे चौकोन जेवढा पाट असेल ना तर आपल्याला असा डॉट पाडून घ्यायचा आहे. हे बघा, आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत सरळ अशा पद्धतीने पाटाच्या बाहेर बंद करून टाकायचं. आता एवढं इथून आपल्याला असा पानाचा आकार तयार करायचा. बघा, चारी बाजूने नंतर व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला. पण हे बघा, चारी बाजूने आपल्याला अशा पद्धतीने हे बघा असं फ्लावर्स काढायचं आहे. बघा, हे बघा अशा पद्धतीने मधी आणि ह्या बाजूला, मधी आणि आजूबाजूला. बघितलं, हे थोडं छोटं झालं, याला मोठं करूया. आपल्याला काय करायचं आहे, सेंटर बघायची आहे. नाहीतर इथून आपल्याला काय करायचं, अशी डिझाईन पाडत जायची. बघा, बघा आला का रे. थोडं आपल्याला गोल करून घ्यायचे. तुम्ही आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची. बघा, अशी गोल व्यवस्थित आपल्याला काढत जायचं आहे. असं हे बघा, अशा पद्धतीने मध्ये आपल्याला असं फिरतं डॉट पाडून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला गोल करून घ्यायचे एका बोटाने. त्याला आपण गोल करून घेणार आहोत अशा एका बोटाने. इथूनही सेम त्या पद्धतीने आपण डिझाईन काढून घेणार आहोत. आपल्याला गणपती येतात तेव्हा पाटाच्या बाहेर अशी सुंदर अशी रांगोळी काढण्यासाठी मी खूप सारे व्हिडिओ आणणार आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. इथूनही आपल्याला हे बघा, बोटाने यालाही गोल करायचं म्हणजे कलर आपल्याला टाकता येईल. हे बघा, आपल्याला आता कलर टाकून घ्यायचा आहे एक सोडून एक. तुम्ही हळद कुंकू असं टाकू शकता. हे बघा, अशा पद्धतीने एक सोडून एक आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी एक सोडून एक टाकून घेते, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपला दुसरा कलरही टाकून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथंही डॉट टाकून घ्यायचे आहेत मोठे मोठे. खूपच सुंदर आपली रांगोळी होणार आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. यालाही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. ज्याला अगदी रांगोळी कलर टाकता येत नसेल त्याच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते. याच्यातही आपल्याला दुसरा कलर टाकून घ्यायचा आहे. या कोपऱ्यांनाही आपण कलर टाकून घेऊया खूपच सुंदर दिसण्यासाठी. याला आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे. थोडं मोठं गोल करते मी.
त्याच्यातही आपल्याला पिवळा कलर असा टाकून घ्यायचा आहे. हे बघा किती सुंदर आपली डिझाईन झाली. मध्ये आपण शुभ स्वस्तिक काढणार आहोत. अशा पद्धतीने सेंटरमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने काम व्यवस्थित कर द्यायचं. व्यवस्थित केल्यानंतर दाखवायचं. थोडंसं क्रॉसमध्ये काढणार आहोत अशा पद्धतीने. हे बघा खूपच शुभ रांगोळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, नक्कीच येईल तुम्हालाही. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे थांबणार सगळं सारखं. तर इथं आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे म्हणजे कलर टाकता येईल अशा पद्धतीने. बघा तुम्ही हळद कुंकूही टाकू शकता आणि आजूबाजूही आपल्याला डॉट टाकून घ्यायचे चारी बाजूला. नक्कीच ट्राय करा तुम्ही. खूपच शुभ रांगोळी आहे. अशा पद्धतीने आपण पिवळा कलर, तुम्ही हळद कुंकूही टाकू शकता. इथं आपल्याला म्हणजे आपल्याला कलर टाकता येईल वेगळा थोडा. त्यालाही थोडं बोटाने गोल करून घ्यायचं आहे. तुम्ही लाल किंवा पिवळा कलर टाकू शकता. मी लाल टाकून घेते थोडा वेगळा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. धन्यवाद. तुम्ही आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची. बघा अशी गोल व्यवस्थित आपल्याला काढत जायचं आहे असं. हे बघा अशा पद्धतीने मध्ये आपल्याला असं फिरतं डॉट पाडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गोल करून घ्यायचे एका बोटाने. त्याला आपण गोल करून घेणार आहोत अशा एका बोटाने. इथूनही सेम त्या पद्धतीने आपण डिझाईन काढून घेणार आहोत. आपल्याला गणपती येतात तेव्हा पाटाच्या बाहेर अशी सुंदर अशी रांगोळी काढण्यासाठी मी खूप सारे व्हिडिओ आणणार आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. इथूनही आपल्याला हे बघा बोटाने यालाही गोल करायचं म्हणजे कलर आपल्याला टाकता येईल. हे बघा आपल्याला आता कलर टाकून घ्यायचा आहे एक सोडून एक. तुम्ही हळद कुंकू असं टाकू शकता. हे बघा अशा पद्धतीने एक सोडून एक आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी एक सोडून एक टाकून घेते, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपला दुसरा कलरही टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने.
आपल्याला इथंही डॉट टाकून घ्यायचे आहेत मोठे मोठे. खूपच सुंदर आपली रांगोळी होणार आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. यालाही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. ज्याला अगदी रांगोळी कलर टाकता येत नसेल त्याच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते. याच्यातही आपल्याला दुसरा कलर टाकून घ्यायचा आहे. या कोपऱ्यांनाही आपण कलर टाकून घेऊया खूपच सुंदर दिसण्यासाठी. याला आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे. थोडं मोठं गोल करते मी. त्याच्यातही आपल्याला पिवळा कलर असं टाकून घ्यायचा आहे. हे बघा किती सुंदर आपली डिझाईन झाली. मध्ये आपण शुभ स्वस्तिक काढणार आहोत. अशा पद्धतीने सेंटरमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. काम व्यवस्थित कर द्यायचं. व्यवस्थित केल्यानंतर दाखवायचं. थोडंसं क्रॉसमध्ये काढणार आहोत अशा पद्धतीने. हे बघा खूपच शुभ रांगोळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच येईल तुम्हालाही. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे थांबणार सगळं सारखं. तर इथं आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे म्हणजे कलर टाकता येईल अशा पद्धतीने. बघा तुम्ही हळद कुंकूही टाकू शकता आणि आजूबाजूही आपल्याला डॉट टाकून घ्यायचे चारी बाजूला. नक्कीच ट्राय करा तुम्ही. खूपच शुभ शुभ रांगोळी आहे. अशा पद्धतीने आपण पिवळा कलर, तुम्ही हळद कुंकूही टाकू शकता. इथं आपल्याला म्हणजे आपल्याला कलर टाकता येईल वेगळा थोडा. त्यालाही थोडं बोटाने गोल करून घ्यायचं आहे. तुम्ही लाल किंवा पिवळा कलर टाकू शकता. मी लाल टाकून घेते थोडा वेगळा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. धन्यवाद.